brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. मराठीच्या मुद्द्यासाठी ठाकरे बंधू एकत्र आले होते आणि उद्धव ठाकरेंचं म्हणणं होतं की आम्ही एकत्र आलेलो आहोत एकत्र राहण्यासाठी. पण खरंच ठाकरे बंधू एकत्र राहणार का असा प्रश्न निर्माण झालाय. आणि त्याचं कारण म्हणजे कल्याण डोंबिवलीमध्ये आता मनसेने थेट एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला पाठिंबा दिला आहे. मनसेचे नगरसेवक आज कोकण भवनमध्ये गेले होते. तिथे राजू पाटील होते, शिवसेनेचे श्रीकांत शिंदे होते आणि त्यावेळेस गट रजिस्टर तर झाला आहे, पण सत्ता स्थापनेमध्ये आता मनसे ही एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत सत्तेमध्ये असणार आहे. एक प्रकारे एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांनी भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी ही खेळी केल्याचं म्हटलं जात आहे. पण मनसेने थेट शिवसेनेला म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला पाठिंबा दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्यात आणि खरं म्हटलं जात आहे की आता राज ठाकरे खरंच उद्धव ठाकरेंसोबत सुद्धा पुढे राहणार का, राज ठाकरेंच्या नेमकं मनात काय आहे आणि कल्याण डोंबिवलीमध्ये असं काय घडलं हे सगळं आता चर्चेला जात आहे. आपण बघूयात ही नेमकी स्टोरी काय. आज सकाळी खरं तर कोकण भवनमध्ये शिवसेनेचे जे नगरसेवक आहेत ते त्यांचा गट रजिस्टर करण्यासाठी गेले होते आणि त्यावेळेस तिथे मनसेचे नगरसेवकसुद्धा होते. मनसेचे नगरसेवक राजू पाटील यांच्यासोबत आले होते. खरं तर या सगळ्या स्टोरीची सुरुवात झाली ती म्हणजे एका फोटोने. एक फोटो आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला श्रीकांत शिंदे दिसत आहेत, नरेश मस्के दिसत आहेत, त्याचबरोबर राजू पाटीलसुद्धा दिसत आहेत. यामध्ये असं म्हटलं जातं आहे की एक बैठक झाली आणि या बैठकीमध्ये शिवसेनेला पाठिंबा द्यायचा, भाजपला सत्तेपासून दूर ठेवायचं यासाठी शिवसेना आणि मनसे एकत्र आल्याचं म्हटलं जात आहे. आणि त्यानंतरच या सगळ्या चर्चांना आजच्या दिवसाला सुरुवात झाली होती. आता नेमकं कल्याण डोंबिवलीमध्ये बलाबल काय हे आपण इथे बघूयात. कल्याण डोंबिवलीचा आपण विचार केला तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 53 जागा मिळाल्यात, भाजपला 50 जागा मिळाल्यात, मनसेच्या 5 जागा आहेत आणि त्याचबरोबर उद्धव ठाकरेंच्या 11 जागा आहेत. पण आता या उद्धव ठाकरेंच्या 11 जागामध्ये 2 असे नगरसेवक आहेत ते खरं तर मनसेचे होते, म्हणजे मनसेचे कार्यकर्ते होते. त्यांनी मशालीवर निवडणूक लढवली आणि ते जिंकून आलेले आहेत. त्यामुळे असं म्हटलं जातं आहे की ते 2 नगरसेवकसुद्धा मनसेला समर्थन देतील किंवा मनसेसोबत जातील. त्यामुळे मनसेचे आता 5 आणि हे 2 असे 7 नगरसेवक होत आहेत. बहुमतासाठी आकडा हवा आहे 62चा. पण जरी एकनाथ शिंदेंनी मनसेचा पाठिंबा घेऊन 62चा आकडा होत नसला तरीसुद्धा काही अपक्ष आणि उद्धव ठाकरेंचे सुद्धा काही नगरसेवक फोडले जाऊ शकतात असं म्हटलं जात आहे. या सगळ्यामध्ये भाजपला कुठेतरी बाजूला ठेवलं जात आहे अशा सुद्धा चर्चा आहेत. खरं तर कल्याण डोंबिवलीची निवडणूक ही अत्यंत प्रतिष्ठेची झाली होती. ही महायुती म्हणून म्हणजे एकनाथ शिंदे आणि भाजप यांनी एकत्र जरी लढवली असली तरीसुद्धा आता रिझल्टनंतर एक वेगळं पॉलिटिक्स सुरू झालेलं आहे आणि याच्यामध्ये मनसेची सुद्धा एंट्री झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. जे रवींद्र चव्हाण आहेत ते खरं तर डोळ्यात तेल टाकून कल्याण डोंबिवलीकडे लक्ष देत होते. अनेक आपले नगरसेवक कसे निवडून येतील हा त्यांचा तिथे प्रयत्न होता. पण हे सगळं झाल्यानंतर आता श्रीकांत शिंदे आणि एकनाथ शिंदे यांनी ही वेगळीच खेळी खेळल्याचं आपल्याला पाहायला मिळते. श्रीकांत शिंदे यांनी खरं तर बाईट पण दिला आणि त्यांचं असं म्हणणं होतं की आम्ही भाजपला सुद्धा एकत्र घेणार आहोत आणि विकासासाठी मनसे आमच्यासोबत आली आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि त्याचबरोबर उद्धव ठाकरेंचे इतरसुद्धा नगरसेवक विकासासाठी जर आमच्यासोबत आले तर आम्ही त्यांना घेऊ असं सुद्धा त्यांच्याकडनं म्हणण्यात आलेलं आहे. आणि नरेश मस्केंनी सुद्धा म्हटलेलं आहे की मनसेचे नगरसेवक आले ते काही MIMचे नगरसेवक नाही आहेत, त्यामुळे ते आमच्यासोबत येऊ शकतात असं सुद्धा त्यांच्या नेत्यांकडनं सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे आपण बघतोय की कल्याण डोंबिवलीमध्ये आता एक वेगळंच चित्र आपल्याला पाहायला मिळणार. इकडं मुंबईमध्ये महापौर कोणाचा होईल, कोणाचं समर्थन मिळणार या सगळ्या संदर्भातल्या चर्चा सुरू आहेत, त्याच्याबद्दलची खलबतं सुरू आहेत. पण तिकडे कल्याण डोंबिवलीमध्ये मात्र राज ठाकरेंच्या पक्षाने मनसेने एक वेगळाच निर्णय घेतलेला आहे आणि त्यांनी थेट आता सत्तेसोबत जायचा निर्णय घेतलेला आहे. खरं तर राजू पाटील या सगळ्यामधले प्रमुख मानले जातात. त्यांच्याकडनं ही चर्चा एक श्रीकांत शिंदे यांच्यासोबत झाली असं सुद्धा म्हटलं जातं आहे. श्रीकांत शिंदे जेव्हा कोकण भवनमध्ये आले आणि जेव्हा त्यांना या सगळ्या संदर्भातला प्रश्न विचारण्यात आला त्यावेळेस ते काय म्हणाले ते पण आपण ऐकूया. आज कल्याण डोंबिवली म्युन्सिपल कॉर्पोरेशनचे 53 शिवसेनेचे नगरसेवक यांनी जो आहे तो आपला गट जो आहे तो स्थापन केलेला आहे. इथे स्थापन करण्यासाठी आलो आहे. त्याचबरोबर मनसे जे आहे मला वाटतं 5 त्यांचे नगरसेवक या ठिकाणी त्यांचा गट स्थापन करण्यासाठी आलेले आहे. आणि या ठिकाणी मनसेने जे आहे हे समर्थन जे आहे हे शिवसेनेला जे आहे या गटस्थापनेच्या निमित्ताने जे आहे हे दिलेलं आहे. राष्ट्रवादीचे 1, काँग्रेसचे 2 आणि जे काही नॉट रिचेबल नगरसेवक आहेत अशी मिळून सत्ता स्थापनेसाठी KDMC मध्ये आघाडी असेल. नाही, याच्यामध्ये जे आहे हे फक्त मनसे आणि शिवसेना. मनसेने जे आहे शिवसेनेला पाठिंबा इथे दिलेला आहे. युतीमध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी जी आहे लढलेली आहे आणि युतीमध्येच सत्ता जी आहे ही कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये आम्ही स्थापन करणार आहोत.
निवडणुका वेगळ्या लढल्यात, तुमची भाजपशी युती झाली होती, हो. पण आता सत्ता स्थापनेसाठी मनसेचं सहकार्य घेतलं जाते. नाही, सत्ता स्थापनेसाठी ना, आता जे येतील त्यांचं जे आहे स्वागत आहे. मला वाटतं स्थिरतेसाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये जेवढे लोक बरोबर येतील त्याच्यामुळे जे आहे डेव्हलपमेंट देखील चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी होईल. मला वाटतं मनसेला देखील तेच वाटत असेल. राजू पाटील जे आहेत हे माझे मित्र देखील आहेत आणि त्यांना असं वाटतंय की बाबा डेव्हलपमेंटमध्ये आपण सगळ्यांनी जे आहे एकत्र असलं पाहिजे आणि त्यासाठी त्यांनी जे आहे शिवसेनेला जे आहे समर्थन, महायुतीला समर्थन आपण बोलूया, महायुतीला समर्थन जे आहे दिलेलं आहे. तुमचा महापौर होतो आहे, तर उपमहापौर हा मनसेचा होईल की भाजपचा? अजूनपर्यंत महापौर, उपमहापौर किंवा कुठलेही चेअरमॅन, सभापती त्याच्यावरती कुठलंही डिस्कशन झालेलं नाही आहे. ते सगळे अधिकार जे आहे मला वाटतं शिंदे साहेबांकडे आहेत आणि त्याचबरोबर जे प्रदेशाध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे रवींद्र चव्हाण साहेब आहेत त्यांच्यामध्ये आहे आणि मला वाटतं त्यांची आणि शिंदे साहेबांची बैठक जी आहे ती आज वगैरे होऊ शकते. त्याच्यामध्ये जे आहे बाबा त्या ठिकाणी महायुतीचं सत्ता स्थापना कशा प्रकारे करायची, कोण महापौर, कोण उपमहापौर, कोण कुठले कुठले चेअरमॅन होतील हे त्या ठिकाणी ठरवलं जाईल. ठाकरेंकडे ते 4 नगरसेवक ठाकरेंकडून गेलेले आहेत, मनसेकडे 2 गेलेले, त्यांच्या चिन्हावर लढलेले आणि त्याच्यानंतर 2 नगरसेवक जे आहेत ते आता दिसत नाहीत. ते 4 नगरसेवक तुम्हाला पाठिंबा देऊ शकतो? आता आम्हाला त्याच्याबद्दल तुम्ही विचारलं तर आम्ही कसं सांगणार ते 4 नगरसेवक त्यांचे कुठे गेले ते? 4 नगरसेवक नॉट रिचेबल आहेत, दिसत नाहीत. तर ते तुमच्या संपर्कात आहेत कुठेतरी का? फिरायला गेले असतील मला वाटतं. त्यामुळे सुरुवातीला मी जसं म्हटलं त्याप्रमाणे उद्धव ठाकरे जरी म्हणत असले की आम्ही एकत्र आलेलो आहोत एकत्र राहण्यासाठी, पण मनसेच्या आजच्या या खेळीमुळे, मनसेने एकनाथ शिंदे यांना दिलेल्या पाठिंब्यामुळे हे चित्र आता पुढे तसंच राहणार का हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असणार आहे. तुम्हाला या सगळ्या संदर्भात काय वाटतं, मनसेच्या भूमिकेबद्दल काय वाटतं हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि मुंबई तकला सबस्क्राईब केलं नसेल ते सुद्धा करा. धन्यवाद.